आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। प्रतिवर्षी प्रत्येक भक्तांनी एकत्र यायला पाहिजे, कारण एकत्रता फार महत्वाची की ज्या राम मंदिराच्या ठिकाणी, हनुमंत मंदिराच्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी धर्म आहे अशा ठिकाणी आपण एकत्र जर आलात त्या आनंदासारखा कुठला आनंद नाही। या प्रभूची कृपा सगळ्या भक्तावर व्हावी आणि निरंतर या प्रभूची सेवा करण्याचा भाव प्रत्येक मनामध्ये जडावा। प्रभू काय देणार नाही, सगळं देणार आहे। म्हणून त्या प्रभूला संतान म्हणजे हनुमंतराय सुद्धा महान संत आहेत, म्हणून या हनुमंताला नमस्कार केला अगोदर भक्ताला नमस्कार करावा की ज्याच्यामध्ये बुद्धिर बलम यशो धैर्यम निर्भयत्वन मागुता अजायम वाक पटुत्वंच्या हनुमत्व दर्शना स्मरेत। मारुतरायाचं दर्शन घेतलं, बुद्धी मिळेल, धैर्य मिळेल, यश मिळेल, वाणी बल प्राप्त होईल आणि या प्रभूची चरण सेवा करण्याचा भाव आपल्याला या भक्ताकडून शिकावं लागतंय। म्हणून सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरावे संताचे ते पाय। अगोदर संत महान असलेले हनुमंतराय आहेत, म्हणून त्यांनी कशी भक्ती केली, त्या भक्तीचं वर्णन काय वर्णन केले की भक्तीच्या ज्या वाटा त्या काय दावाव्या सुबटा आहे की नाही, त्या भगवंताची भक्ती कशी करावी हनुमंतराय आपण सांगा। म्हणून या प्रभूच्या हनुमंतरायाला नमस्कार केला पाहिजे। हे तर हनुमंतराय दास हनुमान आहेत, इथे वीर हनुमान नाहीयेत। प्रभूच्या चरणी ते लावून या प्रभूचं नामस्मरण ज्यांनी अखंड केले, ज्या ज्या ठिकाणी प्रभू राम आहेत, ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामाच्या कथा आहेत त्या त्या ठिकाणी हनुमंत गुप्त वेशामध्ये येतात आणि कथा श्रवण करतात। कारण हनुमंतराय चिरंजीव आहेत। 7 चिरंजीवामध्ये गणना आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंतो विभीषणा कृप परशुरामश्च येते सप्त चिरंजीवा। 7 चिरंजीवामध्ये हनुमंत हे चिरंजीव आहेत, म्हणून गुप्त रूपामध्ये फिरतात। ज्या ज्या ठिकाणी भक्त या प्रभूचं गाणं करतात, या जन्मोत्सवामध्ये येऊन या प्रभूचं हरिकीर्तन करतात, हरिकीर्तन गातात, त्या प्रभूची कृपा आपल्यावरती होते आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये संतती, संपत्ती, सौख्य, धन आणि धर्म हा सुंदर तुमचा जागृत करतो। काय उपक्रम घेण्यात आले आज या ठिकाणी उपक्रम या 9 दिवसामध्ये सकाळच्या वेळेला या प्रभूची रोज नित्य पूजा, त्यानंतर दुपारच्या वेळेला या ठिकाणी रामचंद्राची स्तुती, रामचंद्राचं भजन काही लोकांनी गायलं इथे। संध्याकाळच्या वेळेला नित्यक्रमाप्रमाणे हनुमान चालीसा, रामकथा म्हणजे सीता रामचंद्र प्रभूचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी भजन काही लोकांनी केलं। सर्व भक्त एकत्र येतात, विष्णू सहस्रनाम आहे, रामरक्षा आहे, हनुमान चालीसा आहे, हनुमान स्तोत्र आहे, मारुती स्तोत्र सुंदर एकत्र येतात, आनंदाने गातात आणि आनंद सर्व भक्तगण घेतात। हे एक आदर्श आपल्या या प्रभू रामाचा आहे। दीपोत्सव सुद्धा साजरा करण्यात येणार। दीपोत्सव आज होईल, कारण आज प्रभू रामाचा जन्म झाला। प्रत्येक घरोघर दीप लावावे, प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी दीपोत्सव केला पाहिजे। हा दीप काय शिकवतो आपल्याला की दिवा शिकवतो, बाबा मी स्वतः जळतो, लोकाला प्रकाश देतो आणि तद्वत तुम्ही सुद्धा भक्तांनो जिजा, लोकांना मदत करा, एकमेका सहाय्य करून आपली प्रकाशमय कीर्ती करा, असा सुंदर उपदेश त्या दिव्याचा आहे। भावी भक्तांना शुभेच्छा आणि भावी भक्तांनी अशा प्रकारचं यावं। आज खूप भावी भक्त या जन्मोत्सवा करता जमले, खरोखरच हे सर्व प्रभूचे आशीर्वाद त्यांना प्राप्त हो आणि सुंदर या प्रभूचं दर्शन त्यांना घडो, कृपा त्यांची वरती साधो, हीच आज या प्रभू रामाला प्रार्थना करायची आहे। प्रभू रामचंद्र भगवान की जय, महारुद्र भगवान की जय।